आमिर सर्च इंस्टीट्यूट एंड क्वांटम एकेडमी के हर सेक्शन में एक्सेप्शनल रिजल्ट्स उन्हीं के बच्चों की जबानी सुनिए। I am Isha Hussain Ahmed. My name is Salman Anis Qazi. Myself, Mohammad Afan Tabriz. My name is Iqra Amina Sayyid. Myself, Mir Abdullah Firoz. I got selected for MBBS at RGMC Kalwa. And I have scored 91% in SSC board exams 2025. I secured third rank in Standard 8 in Dosti Foundation School. I scored 93% in class 8. I secured third rank in class 9 in Dr. Asadullah Khan English High School. वोट के बदले नोट, बीजेपी और शिवसेना के बीच में छिड़ी जंग। मैं रुमेला कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। नगर सेवक चुनाव को लेकर के बीजेपी और शिवसेना के बीच में छिड़ी जंग, जहां डोंबिवली के वार्ड नंबर 29 में शिवसेना के कार्यकर्ता ने बीजेपी के ऊपर आरोप लगाया है कि उनके जो कार्यकर्ता है वो वोटर्स को पैसे देकर वोट खरीदने का काम कर रहे थे। जिसके बाद नितिन पाटिल को इसकी सूचना मिली और नितिन पाटिल जो है वो तुकाराम नगर की दशरथ इमारत में पहुंचते हैं। इमारत में पहुंचने के बाद उन्होंने एक महिला और उस महिला के साथ 3 व्यक्तियों की जब तलाशी ली गई तो उन लोगों के पास से 3 से 4 पैकेट पैसों के मिले, जिसमें 70 से 80 हजार रुपए थे। अब ये जो पैसे बांटने का जो काम था वो ऐसे किया जा रहा था कि हमारे घर में जो चुनाव प्रचार के जो पेपर आते हैं, टेम्पलेट्स आते हैं, उस टेम्पलेट के बीच में एक सफेद कलर का एनवलप था। उस एनवलप के अंदर एक एक वोटर को 2-2, 3-3 हजार रुपए ऐसे डालकर देने का काम किया जा रहा था। जिसके बाद इस चीज की वीडियो भी बनाई गई, जहां इस पूरे मामले के बाद पुलिस और चुनाव आयोग जो है वो घटना स्थल पर पहुंचता है और भाजपा के जिला अधिकारी नंदू पराब वो भी इस घटना स्थल पर पहुंचते हैं। वहीं नंदू पराब और नितिन पाटिल के बीच में तीखी बहसबाजी हो जाती है और जब पुलिस ने कहा कि हम आगे का जो पंचनामा है, लीगल प्रोसीजर, वो पुलिस थाने के अंदर करेंगे, तो नितिन पाटिल ने ऐसा आरोप लगाया है कि बीजेपी द्वारा जो है वो पुलिस के ऊपर दबाव बनाया जा रहा है। और इसी के चलते नितिन पाटिल जो है वो दशरथ इमारत के नीचे बैठ गए और आंदोलन करने लगे कि जो पंचनामा है, लीगल प्रोसीजर है, वो घटना स्थल पर ही किया जाएगा। कैसे ये पूरा मामला था देखिए। आणि हे असं बिनविरोध चालू आहे। हा बोलत तर सगळ्या प्रेसवाल्यांना बोलवा, संतोष प्रेस आले फोन केला, सगळ्या प्रेसवाल्यांना बोलवा। ए बाबा या ना, चला बाकी देते ना, ते बाकी नाही और हेड 3000 है ना, ॲड्रेस नाही घेरचा तुकाराम नगर साहेब, हे बघा कशा प्रकारचं वाटप चालू आहे बघा। मी सांगते, खरं सांगते, जे काय ते सांगायचं ते सांगते। मी तिकडे ह्याच्यामध्ये कामाला तिथले हे पैसे माझे आणि हे सगळं माझं आहे। मी काय ते माझं नको, तिकडे ठेवा। यांचं म्हणजे कोणाचं आहे ते? हे लोकांचं, या लोकांचं करते म्हणजे ह्या तिघांचं म्हणताय तुम्ही? या तिघांचे हा एक खोल रे, तुमचे पाकिट आहे, तुमचे पाकिट खोला रे, खोलून दाखवा ते पॅकेट किती आहे मोजून दाखवा। मोजता का आता मोजून तुम्हाला सगळे मोजाचे व्हाईट पॅकेट आणि खोलून दाखवा रे, मोजाचे पॅकेट। हा आता तर तुम्ही सांगितले बरं, हे राहतात कोणाकडे माहिती का? विशू पेडणेकरचे कार्यकर्ते। कोणाचे कार्यकर्ते आहेत तुम्ही? विशू पेडणेकर। हे बाबा कोणाचा कार्यकर्ता आहे? पेडणेकर। पेडणेकर पूर्ण नाव सांग, पूर्ण नाव सांग। विशू पेडणेकर। इथे काय आले तुम्ही? हा वार्ड आहे तुमचा? कोण? हे पण तिथे राहतं विशू पेडणेकरच्या बाजूला, तो पण विशूच्या इथे राहतो। हा गुड। माझं वोटिंग इथे तुम्ही राहतो कुठे ते सांग? राहतो तिथे। पाकिटं कुठं आणली तू? हे पाकिटाला आणले। नाही आणली? मला माहिती पडलं। ही पाकिटे कोणाची? त्यांनी सांगली, माझा काही संबंध नाही त्यांच्याशी। रेकॉर्डिंग करा माझा त्यांच्याशी हे पाकिटे त्यांनी आणली ना, मग त्या पुन्हा बघू शकतो आपण या खालच्या माळ्यावर आलोय। जवळजवळ सगळीकडेच यांच्या पैशाचा जो पाऊस आहे तो यांनी प्रचंड पाऊस पैशाचा या ठिकाणी पाडलेला आहे। आणि इथे आता नागरिकच स्वतः आम्हाला बोलवून इथे सांगतायत, कारण ते पण आता खूप घाबरलेले अवस्थेमध्ये आहेत। हे बघा अशा प्रकारे हा पैसा इथे वाटला जातोय। हे खोला मैडम। हाँ, ये नाम पढ़ सकते हो, क्या नाम है ये?
किसने पैसे दिए आप बता सकते हो? बताओ, आप डरिए ना, बताओ। मुझे नहीं पता, ऊपर रहते थे पहले, बट उसका नाम नहीं मालूम मुझे। हमारे बिल्डिंग में रहते लेकिन ये किस नहीं, किस पक्ष का है ये चिन्ह? ये कोमल का है। कमल मतलब कोणता पक्ष आहे मालूम आहे? बीजेपी। बरोबर. तर अशा प्रकारे इथे नाव घ्यायला पण नागरिक, म्हणजे बघा इथे कसं करून ठेवलंय, पैसाही वाटायचा आहे आणि शिवाय नागरिकांच्या मनावर अशा प्रकारे दहशत निर्माण करायची आहे. अजून जो भी आपका दिखा दो. पुढच्या घरात आलो आपण, बघा अशा प्रकारे मस्त रबर बँड वगैरे बांधून, नाम भी लिखा है की आपका नाम भी लिखा है, नाव पण या ठिकाणी जे लिहिलेलं आहे आणि प्रॉपर त्याच्यात. मैडम खोलिए, कितना पैसा है क्या? खोलिए ना, ये आपने पैसे निकाल लिए पहले ही? नहीं। हाँ तो खोलिए, चिंता मत कीजिए, आप खोलिए. हे बघा, हे अशा प्रकारे इथे पण पैशाचा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. ही आहे आपली 2026 ची अशी निवडणूक, ज्या ठिकाणी फक्त पैशाच्या बळावर आपण बघू शकतोय की प्रचंड प्रमाणावर पैसा वाटप करून मतदान. खोलायचं आहे का? हा खोला. हे पण पाहिजे. ते दाखवा. काय झालं? गाडीत बसवा, गाडीत बसवा, आरोपीला गाडीत बसवा. ते या ठिकाणी आमच्या पक्षाचे उमेदवारांचे पॅम्पलेट वाटत होते आणि त्यांना तिथे शिवसेनेच्या उमेदवारांनी पकडलं. त्यांना त्याच्या खिशामध्ये पैशाची पॉकेट टाकली आणि त्यांना पकडून दाखवलेलं आहे, असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. कारण पॅम्पलेट वाटणं हे उमेदवाराचं काही चुकीचं नाही. प्रत्येक घराघरात पॅम्पलेट वाटतायत, दिसते आम्हाला सगळं. आणि त्यांनी तर पकडलं म्हणून आम्ही तिथे आलो. त्यांना विचारलं की त्यांना आमच्याकडे पैसे सापडले. आता कोर्ट सिद्ध करेल, ते काय सिद्ध करेल, बाबा पैसे वाटतं ते काय करत होते. पण आमचं असं म्हणणं की आमच्या कार्यकर्त्याच्या पकडून त्यांच्या खिशामध्ये पैसे टाकून दिलेले आहेत. कल्पना आहे की मी वारंवार सांगतोय की या पॅनल क्रमांक 29 मध्ये भूमाफिया, ठेकेदार, अनधिकृत काम बांधकाम करणारे उमेदवार तुम्ही दिलेले आहेत. आता ह्यांच्याकडे सांगायला काही काम नाही म्हणून हे सगळीकडे पैसे वाटप करतायत. आता सगळे पैसे पकडले. एका मताला 3000 रुपये प्लस महिलांसाठी वेगळं पॅकेज
प्लस त्यांना कुपन दिलेत. आताच आज पण सकाळी होतं इथे कुठे भानुशाली हॉल, तिथे यांचे उमेदवार घेऊन जाऊन आले. आता कुपन घेतलेत. आता कुपनच्या माध्यमातून पैसे जाणार आहेत. ही वेळ काय येते? आज आयरेगाव बक्काल करून ठेवलाय. आपण जिथे बसलोय हा सुनील नगरचा वार्ड आहे. बघा काय परिस्थिती आहे. इथल्या लोकांना विचारा, 10 वर्ष नगरसेविका बघितली का? इथे त्यांनी एक काम दाखवावं. अशी परिस्थिती असताना प्रशासनाची दडपशाही कशा प्रकारे असते? मी त्यांना म्हटलं पंचनामा इथेच करा. ते म्हणतात पोलीस स्टेशनला. कोणता कायदा आहे? पंचनामा स्पॉटला होईल की पोलीस स्टेशनला होईल? वरनं त्यांना फोन आले. बीजेपीचे पदाधिकारी आले, मोठे मोठे पदाधिकारी ते आले. आरोला यायला इथे 1.5 तास लागला का? बाजूला आहे ना. 2 मिनिटावर. अरे बाबा थांबा ना, मला बोलू द्या. आरोला यायला 1.5 तास का लागला? म्हणजे कोणती दडपशाही आहे? आता पण महिला जे आरोपी होती तिला मी सांगितल्यामुळे पिंजऱ्यात घेतलं आणि विशू पेडणेकरचे भाजपचे 2 कार्यकर्ते पकडले. त्यांना पळवण्याचा प्रयत्न का? मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की यांची पोलखोल केली. बघा कसा आयरेगाव धारावी करून ठेवलाय. आणि ते सांगितलं म्हणून माझ्यावर दडपशाही. अगदी माझ्यावर फॉर्म भरण्यापासून यांची दडपशाही. मी फॉर्म भरल्यानंतर सुद्धा मला 48 तासापेक्षा जास्त भूमिगत व्हायला लागलं का? कोणतीही ताकद आहे? उमेदवाराचा टावरेचा फॉर्म तर तिथेच रिजेक्ट झाला पाहिजे. महापालिकेचा अहवाल आहे 2022चा की याचा नगरसेवक बद्द रद्द करा. आणि सडा त्यांनी लिहिलंय, यांनी खोटे पेपर बनवले. सगळा अहवाल रेडी आहे. पुढची भूमिका काय? माझ्या लोकांना, नागरिकांना सांगायचंय, बघा आता या ठेकेदार भ्रष्ट लोकांच्या हातात हा माझा प्रभाग द्यायचा आहे का? इथे नागरिकांना विचारा. रात्री 2 वाजता जरी कॉल आला तरी हा नितीन पाटलाचं उत्तर आहे की नाही? लोक इथे विचारा त्यांना. लोक विचारा. हे सुनील नगर वाढत बसलोय मी. आता तुम्हाला माहिती आहे किती गुंड आलेत? जा त्या टावरेच्या घराच्या इथे शेकडो गुंडे आलेत. आता इथे पैसे सापडले. दारूसाठी तुम्हाला आयरे गावात जायला लागेल, माझ्या दत्तनगरला जायला लागेल. इथल्या प्रत्येक घरात आता जा. प्रत्येक घरातला नागरिक तुम्हाला ते पाकिट दाखवेल. ते आमच्या एका महिला भगिनी ते दाखवलं की तिच्या घरात कशा प्रकारचं पाकिट लिहिलंय, त्यांचे किती मतदार आहेत, त्यांची नावं. त्यांना प्रत्येक मतदारास 3,000चं पाकिट आयरे गावात आणि माझ्या दत्तनगर मध्ये तर 5-5 हजाराचं पाकिट दिलंय. जा तो शर्मा सलूनवाला आहे तिथे, त्याला पकडा, तो लगेच स्टेटमेंट देईल. आता बघा इथे प्रत्येक घरात जावा, हे घरातली लोक सांगतील. ही का वेळ येते? सच्चाईने नितीन पाटलाला हरवू शकत नाही म्हणून दाखवा ना याची कामं.